ओ, ओके. उद्या आमच्या इथे पण मॉकड्रिल होणार आणि इंडस्ट्रीमध्ये. हे काय असतं तुमचं नेमकं मॉकड्रिल म्हणजे? मॉकड्रिल म्हणजे काय इन केस. माहितं? हा, हा बोला सांगा तुम्ही. मॅडम, सांगा सांगा नाही, सांगा. तुम्ही सांगा ठीक आहे. नाही नाही मला नाही, जास्त नाही माहिती, डिफेन्स वैशाली जास्त मॅम माहिती आहे. डिफेन्स मध्ये तर चांगला सांगतील. येस मॅम प्लीज. म्हणजे इन केस जर अशी सिच्युएशन आली तर आपण काय केलं पाहिजे त्या सिच्युएशन मध्ये. तर ते तसं सांगणार की तुम्ही असा सिच्युएशन आल्यानंतर एकत्र ग्रुप. आता उद्या सांग म्हणजे मलाही एक्झॅक्ट माहित नाहीये, उद्या अच्छा, समजेल. हे तुम्हाला ट्रेनिंग आहे, सॉरी, जे हा. डिफेन्स मध्ये त्यांना हा, ट्रेनिंग आहे. नाही 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 मॅडम, नाही मॉकड्रिल ते इज अ ऑल. पब्लिक ऍक्टिव्हिटी. सर्वसामान्य मॉकड्रिल लोकांना पण. त्याला मी सांगतो, त्याला आपण आपत्ती व्यवस्थापन मराठीमध्ये बोलतो, इंग्लिशमध्ये त्याला करेल. काय म्हणतात त्याला, ते मॅनेजमेंट आपण काय म्हणतो त्याला, चांगला शब्द मी विसरलो. पण त्याच्यामध्ये म्हणजे युद्धाचं सायरन, डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट. आणि त्याच्यामध्ये जसं झालं की सायरन वाजला, तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही, पण पूर्वी ब्लॅकआउट करायचे रात्रीच्या वेळेस. जेव्हा 1971ला बांगलादेश वॉर झाला होता त्यावेळेला रात्रीच्याला ब्लॅकआउट करायला सांगायचे, लाईट सगळी घालवायची. तर अशा प्रकारचं दिवसा वगैरे ते काही झालं तर तुम्ही सुरक्षित स्थानी कसं जायचं, जर शत्रूने हल्ला केला, बॉम्ब टाकला, तर तुम्ही काय करायचं. तर दॅट इज एव्हरीथिंग इज कवर्ड अंडर द मॉक ड्रिल.